नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती PYQ सिरीजच्या नवीन व्हिडिओत सर्वांचं स्वागत आहे. आपला पहिला प्रश्न आहे, गीता दत्त कोण होत्या? ए अभिनेत्री, बी पार्श्वगायिका, सी दिग्दर्शिका, डी गीतकार. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पार्श्वगायिका. पुढचा 2 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही? वरिष्ठ म्हणजेच राज्यामध्ये म्हटलं आहे, वरिष्ठ म्हणजेच काय, कोणत्याही राज्यामधलं विधान परिषद. आणि जर केंद्रात म्हटलं असतं तर राज्यसभा. ठीक आहे. ऑप्शन ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी जम्मू काश्मीर, डी तामिळनाडू. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तामिळनाडू. हे मागच्या वेळी एक्झामला आलेले प्रश्न आहे, त्यामुळे आत्ता सध्या जर याचं उत्तर पाहिलं तर ते वेगळं आहे थोडंसं. याच्यामधले जम्मू काश्मीर, सी जो दिलेला ऑप्शन, तर जम्मू काश्मीर या राज्यातसुद्धा आता वरिष्ठ सभागृह राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर सध्या पाहिलं तर जम्मू काश्मीर आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यामध्ये वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषदा नाहीत. भारतात विधान परिषद असलेली 6 राज्य आहेत. असलेली म्हटल्या, विधान परिषद असलेली 6 राज्य आहेत, ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो. अलीकडेच जम्मू आणि काश्मीर विधान परिषद ही जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 नुसार रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे आत्ता जर याच प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर जम्मू काश्मीर आणि तामिळनाडू या 2 राज्यात वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषदा अस्तित्वात नाहीत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? ए काठेवाडी, बी धारणी, सी गोपापूर, डी हरिसाल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हरिसाल. 4था प्रश्न आहे, फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? ए डावे निलय, बी उजवे निलय, सी उजवे अलिंद, डी डावे अलिंद. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डावे अलिंद. ज्या वेळेला हृदयातून फुफ्फुसाकडे आपण रक्त पाठवलं जातं शुद्धीकरणासाठी, तर त्यानंतर फुफ्फुसाकडून पुन्हा हृदयाकडे ज्या वेळेला रक्त येतं ते डावे अलिंदाद्वारे हृदयामध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर हृदयाद्वारे पंप जी क्रिया होते, पंपिंगची क्रिया, त्याच्यानुसार पूर्ण आपल्या बॉडीकडे पाठवलं जातं हृदयाच्या पंपिंगद्वारे. ओके. हृदयामध्ये रक्त फिल्टर होत नाही, तर ते फुफ्फुसांकडे पाठवलं जातं शुद्ध करण्यासाठी, ऑक्सिजनयुक्त होण्यासाठी. ठीक आहे. तर हे माहिती असावं. आणि त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड जर प्रश्न पाहिले पोलीस भरतीला मागे काही आलेले, तर त्याच्यामध्ये शरीरातील कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात येते असा सुद्धा प्रश्न आला होता. तर ते उजव्या अलिंदामध्ये येते. ओके. आणि हृदयाकडून शरीराकडे रक्त वाहून नेणारी नलिका तर ती धमनी आहे, आणि शरीराकडून परत हृदयाकडे रक्त वाहून नेणारी नलिका तर ती शीर आहे. असे हे 3 प्रश्न मागच्या एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत. परत एकदा पाहूयात. शरीरातील कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? तर ते उजव्या अलिंदामध्ये येते. आणि हृदयाकडून शरीराकडे रक्त वाहून नेणारी नलिका धमनी, आणि शरीराकडून परत हृदयाकडे रक्त वाहून नेणारी नलिका तर ती कोणती आहे? शीर. माहिती असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, एका दिवसात किती सेकंद असतात? ए 68,400, बी 46,800, सी 64,800, डी 86,400. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 86,400. पुढचा 6वा प्रश्न आहे, pH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते? ए 1, बी 0, सी 14, डी 7. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी 7. पदार्थाचा जर pH 7पेक्षा कमी असेल तर पदार्थ हा आम्ल किंवा ॲसिडिक गुणधर्माचा असतो. त्यानंतर pH जर 7पेक्षा जास्त असेल तर तो आम्लारी किंवा बेसिक असतो. आणि जर pH 7 असेल तर उदासीन म्हणजेच कसं न्यूट्रल असतो. ठीक आहे. म्हणजे पाण्याचं कसं आहे मूल्य, तर उदासीन म्हणजे 7 असं
pH मापन श्रेणीच मूल्य आहे पाण्याचं. त्यानंतर मागच्या जर काही एक्झाम जर विचारलेल्या प्रश्नांपैकी रक्ताचा pH असा सुद्धा विचारलेला आहे. रक्ताचा pH किती असतो तर तो आपल्याला माहीत असावा. 7.35 ते 7.45च्या दरम्यान असतो रक्ताचा pH. ओके. पुढचा 7वा प्रश्न आहे. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ए. गोविंद पानसरे, बी. लक्ष्मणराव फाटक, सी. स्वामी रामानंद तीर्थ, डी. दादासाहेब खापर्डे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी लक्ष्मणराव फाटक. पुढचा प्रश्न आहे. रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. ए. 10, बी. 20, सी. 40, डी. 60. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 10. पुढचा 9वा प्रश्न आहे. मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे? ए. समाजशास्त्र, बी. परराष्ट्र संबंध, सी. अर्थशास्त्र, डी. राजकारण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए समाजशास्त्र. पुढचा 10वा प्रश्न आहे. चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क कोणता आहे? चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क कोणता आहे? ए. 1098, 1098, बी. 101, सी. 1926, डी. 102. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 1098. त्याचप्रमाणे जर महिला हेल्पलाईन नंबर जर पाहिला तर 1091 असा महिला हेल्पलाईनचा नंबर, याच्यावरती सुद्धा प्रश्न मागच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे. शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण काम करते? ए. कर्बोदके, बी. न्यूक्लिक आम्ल, सी. स्निग्ध पदार्थ, डी. जीवनसत्वे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्बोदके. ऊर्जेचा जर राखीव साठा कशामध्ये असतो जर असं म्हटलं तर त्याचं उत्तर आहे मेद. ठीक आहे. त्यानंतर पिष्टमय पदार्थ, शरीरातील इंधन बांधणीचं, शरीरातील इंधन किंवा शरीराचे ऊर्जागृह असं त्यांना म्हटलं जातं. पिष्टमय पदार्थांना काय म्हटलं जातं? शरीरातील इंधन किंवा शरीराचे ऊर्जागृह. आणि प्रथिनांना म्हटलं जातं शरीर बांधणी करणारे पोषद्रव्य. ठीक आहे. ऊर्जेचा राखीव साठा कोणाला म्हटलं जातं? मेद. मेदांना काय म्हटलं जातं? मेद किंवा स्निग्ध पदार्थ यांना ऊर्जेचा राखीव साठा. त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थांना शरीरातील इंधन किंवा शरीराचे ऊर्जागृह असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर प्रथिने जर पाहिली तर प्रथिनांना शरीर बांधणी करणारे पोषद्रव्य असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे. 7व्या वेतन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? ए. न्यायमूर्ती A.K. माथुर, बी. न्यायमूर्ती J.S. खेअर, सी. न्यायमूर्ती Y.V. चंद्रचूड, डी. न्यायमूर्ती अभय आग. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती A.K. माथुर. पुढचा 13वा प्रश्न आहे. पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितलेले नाही? ए. अहिंसा, बी. सत्य, सी. अपरिग्रह, डी. उपवास. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी उपवास. त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्ये, पंचशील तत्वे आणि अष्टांग मार्ग यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. ते आपण पाहूयात. मागच्या एक्झाममध्ये सुद्धा बऱ्याच वेळा गौतम बुद्धांच्या आर्य सत्ये किंवा अष्टांग मार्गांवरती किंवा पंचशील तत्वांवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ओके. तर आपण पाहूयात 4 आर्य सत्य कोणते आहेत? तर खरे दुःख. पहिलं आहे खरे दुःख. दुसरं आहे इच्छा हे दुःखाचे मूळ कारण आहे. तिसरं आहे दुःखाचे समूळ उच्चाटन. आणि चौथं आर्य सत्य आहे दुःख निरोधाचा मार्ग किंवा मनाचा मार्ग. आणि अष्टांग मार्गांसंबंधित जर प्रश्न विचारला तर अष्टांग मार्गसुद्धा आपण पाहून ठेवूयात. पहिला आहे सम्यक दृष्टी, दुसरा आहे सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. ठीक आहे.
हे सर्वच आपल्याला फक्त लक्षात पाठ करून ठेवण्याची गरज नाही. तुम्ही नॉर्मली फक्त जर वाचून ठेवलेलं असेल तरी तुम्हाला जर ऑप्शनमध्ये दिलेले असेल यांच्यापैकी कोणता आपला अष्टांग मार्ग नाही तर तुम्ही याला सांगता यायला पाहिजे, किंवा याच्यापैकी कोणता अष्टांग मार्ग शक्यतो नाहीच विचारता येतील, आहे असं देणार नाहीत. 7-8 देतील त्याच्यामध्ये, किंवा 6-7 देतील ऑप्शनमध्ये, आणि त्याच्यामधून आपल्याला एक निवडायचा असतो. ठीक आहे, एक ऑप्शन खालती दिलेला असेल परत, त्याच्यापैकी आपल्याला निवडायचं असेल. हा खरा विचारला तर पोलीस भरतीला विचारणार नाही, डायरेक्ट आपल्याला 1 लाईनर असतो पोलीस भरतीला. पण तलाठी भरती किंवा इतर जर एक्झाम पाहिलं तर त्याच्यामध्ये डबल ऑप्शन देऊन या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पण पंचशील तत्वे किंवा आर्य सत्य यांच्याबद्दल आपल्याला माहिती असलंच पाहिजे. पंचशील तत्वेसुद्धा पाहूयात. अस्तेय, पहिला आहे अस्तेय, दुसरा आहे ब्रह्मचर्य, तिसरा आहे अहिंसा, चौथा आहे सत्य, आणि 5वा आहे मादक द्रव्य विरती. ठीक आहे, ही होती पंचशील तत्वे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते? ए जयपूर, बी बडोदा, सी त्रावणकोर कोची, डी कोल्हापूर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी त्रावणकोर कोची. पुढचा 15वा प्रश्न आहे. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? ए लॉर्ड मेकॉले, बी माउंटबॅटन, सी लॉर्ड आयर्विन, डी लॉर्ड कर्झन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड मेकॉले. पुढचा 16वा प्रश्न आहे. भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? ए लॉर्ड मेकॉले, बी वॉरन हेस्टिंग्स, सी लॉर्ड रिपन, इथे जरा थोडं उलटं झालं आहे, रिपन लॉर्ड झालं आहे, लॉर्ड रिपन, डी लॉर्ड डलहौसी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांच्याच काळात भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. रेल्वे 34 किलोमीटर धावली. साहिब, सुलतान आणि सिंध असे 3 इंजिनचं नाव होतं. जी रेल्वे धावली होती त्याच्या 3 इंजिन होते, तिला साहिब, सुलतान आणि सिंध. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती 16 एप्रिल 1853 रोजी धावलेली आहे ती, आणि लॉर्ड डलहौसी यांच्याच काळात धावलेली आहे ती पहिली रेल्वे. आणि मुंबई ते ठाणे हे सुद्धा विचारतात कुठे कोणत्या 2 पॉईंटच्या दरम्यान धावली, तर ते मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? ए ऑक्सिजन, बी हायड्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी नायट्रोजन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नायट्रोजन. पुढचा 18वा प्रश्न आहे. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? ए ॲल्युमिनियम, बी तांबे, सी टंगस्टन, डी प्लॅटिनम. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टंगस्टन. टंगस्टनचा जर द्रवणांक पाहिला तर 3422 डिग्री सेल्सिअस, यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे टंगस्टनचा द्रवणांक. ओके, तर 3422 डिग्री सेल्सिअस असा टंगस्टनचा द्रवणांक आहे. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यामुळे लक्षात असू द्यात. टंगस्टनचा द्रवणांक आहे 3422 डिग्री सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? ए फॉस्फरस, बी जिप्सम, सी कॅल्शियम, डी सिलिका. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न आलेले आहेत. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी जिप्सम. सायन्सचे प्रश्न तर तुमच्या तोंडपाठ असलेच पाहिजे, कारण ते थोडेफार आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतात. पोलीस भरती करणारे जे आपण पोलीस भरतीला उतरतात जास्त करून मॅक्झिमम मुलं ते 12वी करून वगैरे उतरलेले असतात, त्यामुळे सायन्समध्ये थोडंसं कमतरता येऊ शकते, त्यांच्यामध्ये कमी असू शकते. त्यामुळे ती आपली कमतरता कुठेतरी इतरांना पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे आपले PYQ जर बेस्ट प्रकारे झालेले असतील, चांगल्या प्रकारे झालेले असतील, तर तीसुद्धा कमतरता आपल्यामध्ये राहणार नाही आणि आपला स्कोअर त्यांच्यापेक्षा जास्त होण्याला आपल्याला मदत होईल. कारण आपला फिजिकल वगैरे चांगला असतो, आपल्याला प्रॉब्लेम येतो तो रिटर्नमध्ये. त्यामुळे जर आपण
या गोष्टीवरती जर लक्ष दिलं व्यवस्थित तर PYQ व्यवस्थित केलेत तर तुम्हाला स्कोअर पुढे वाढू शकणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. एखादा व्यक्ती रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? A 15 दिवसांनी, B 1 महिना, C 2 महिने, D 3 महिने. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D 3 महिने. पुढचा 21वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीस आवश्यक आहे? ऑप्शन A अ जीवनसत्व, B ड जीवनसत्व, C क जीवनसत्व, D ब जीवनसत्व. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A अ जीवनसत्व. याच्याबद्दल एक्सप्लेनेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तर ते जर कोणी पाहिलं नसेल तर पाहून घ्या मागच्या व्हिडिओसुद्धा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? A संतूर, B सतार, C बासरी, D सरोद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन D सरोद. भारतातील काही प्रसिद्ध वाद्ये व वादक आपण पाहूयात. संतूर वाद्य जे आहेत त्यांच्यामध्ये फेमस जर आपण व्यक्ती म्हटलं, वादक जर पाहिलं तर पंडित शिवकुमार शर्मा हे प्रसिद्ध वादक आहेत संतूरमध्ये. त्यानंतर शहनाई त्याच्यामध्ये बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध आहेत. बासरी पंडित हरिप्रसाद चौरसिया. तबला वादक जर पाहिलं तर झाकीर हुसेन. वीणा याच्यामध्ये सादिक अली खां. आणि सरोद वाद्य आपण आत्ताच पाहिलं उस्ताद अमजद अली खान. तर यावर प्रश्न मागच्या काही एक्झाममध्ये विचारलेले आहेत, तर हे सुद्धा रिपीट करून ठेवा तुम्ही, चांगल्या प्रकारे करून ठेवा म्हणजे याच्यावरचा प्रश्न जाणार नाही. संतूर वाद्य पंडित शिवकुमार शर्मा, शहनाई बिस्मिल्ला खान, बासरी पंडित हरिप्रसाद चौरसिया, तबला वाद्य झाकीर हुसेन, वीणावाद्य सादिक अली खान आणि सरोद त्याच्यामध्ये उस्ताद अमजद अली खां. पुढचा 23वा प्रश्न आहे. अकबराचा पालक बैराम खान हा डॅश डॅश होता? A शियापंथी, B इराणी, C सुन्नीपंथी, D पठाण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A शियापंथी. 24वा प्रश्न आहे. पुराणांची एकूण संख्या डॅश डॅश इतकी आहे? A 18, B 26, C 15, D 12. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A 18. पुढचा 25वा प्रश्न आहे. अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? A चाणक्य, B राधागुप्त, C करगुप्त, D सुशीम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B राधागुप्त. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन आपण उद्या परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.